सोशल मीडियावरून वेगवेगळे वाद निर्माण होण्याचे प्रकार वरचेवर वाढत चाललेले आहेत. म्हणजे कमेंट्स पास करणं किंवा एखाद्याबद्दल वाईट साईट बोलणं आणि त्याचबरोबर जे क्रिएटर्स आहेत त्यांनी अगदीच मानमर्यादा किंवा लाज लज्जा असं सगळं सोडून सोशल मीडियाचा उपयोग करणं, स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणवणं किंवा स्वतःचे फॉलोअर्स खूप वाढवणं, काही लाखांमध्ये हे फॉलोअर्स असणं, ह्या सगळ्या गोष्टी तर वरचेवर वाढत चाललेल्या आहेत. मला नेहमी असं वाटतं की आचार्य अत्रे असू देत किंवा पु ल असू देत, अगदी त्यांच्यासारखं तुम्हाला जमणार नाही. म्हणजे ते साहजिक आहे, आपण ती तुलना करू शकणार नाही. पण निदान आपण जे काही प्रोड्यूस करतोय, आपण जे लोकांसमोर देतोय ते किमान चांगलं असायला पाहिजे किंवा त्यांनी निदान नुकसान तरी होता कामा नये. काहीतरी कंटेंट क्रिएट करायचं किंवा पॉप्युलरशिप वाढवायची किंवा व्ह्युअरशिप वाढवायची, आपण एका झटकट पॉप्युलर व्हावं म्हणून हे सगळे शोज इतके घाणेरड्या लेवलवरती सगळे चालतात आणि टाळ्या वाजवायला तिथे लोक प्रेक्षक म्हणून जातात, तेही ह्या 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 करतात. तर ते नेमकं कशाला हसतात हे समजणंही खूप कठीण आहे. म्हणजे हे जर क्रिएटर्स आहेत ते तर आपलं डोकं गहाण ठेवतातच, कारण त्यांना व्ह्युअरशिप वाढवायची असते. पण मला सगळ्यात आश्चर्य असं वाटतं की ते असे शोज बघायला जाऊन तिथे हसणं, त्या टाळ्या वाजवणं आणि त्यांच्या विनोदाला वावा म्हणणं, त्या मोरेसारख्या टिंबटिंब माणसाला खूप मोठं असं करणं, हा प्रेक्षकांचं मला आश्चर्य वाटतं की अभिरुचीहीन, इतकी अभिरुची खालच्या लेवलची आपली समाजाची झालेली आहे. आणि हे चित्र खरंच दुःखद आहे. त्याचं कारण सरळ आहे की जिथे विवेक नाही किंवा वाचन नाही, चांगलं साहित्य नाही, चांगली संगत नाही आणि याचं पूर्ण अशा शोजमध्ये आपल्याला प्रदर्शन बघायला मिळतं. त्यामुळे क्रिएटरचं तर याच्यात वाईट वाटतंच किंवा त्यांचं दुःख आहेच, पण त्याही पलीकडे मला असं शोज बघणाऱ्या प्रेक्षकांचं विशेष कीव कराविषयी वाटते. इतकी अभिरुची आपली हीन झालेली आहे. त्यामुळे समाजामध्ये खरं तर आपण सगळ्यांनी आता एक बघितलं पाहिजे की आपण कुठे नेमकं चाललेलो आहोत. साहित्यिक परंपरा आपल्याकडे खूप मोठी आहे. अत्यंत चतुरस्त्र असं लिहिणारे लोक आहेत, किती चांगले चांगले लेखक आहेत, खूप छान ते कंटेंट प्रोड्यूस करतात. पण ते छान आपल्याला का नको वाटतं, हा एक फार मोठा मुद्दा आहे. असो, बघूयात.